चाललंय आता अलिबागला मस्तपैकी समुद्राची हवा खात खात या पक्ष्यांसारखं मी पण उडलंय आकाशात, बघितलंय जंजिरा किल्लो आणि त्याचबरोबर घेतलंय अलिबागच्या शंभू महादेवाचं दर्शन। एवढाच काय, मस्तपैकी एका आलिशान रिसॉर्ट मध्ये राहिलोय आणि थंय खूप काय माय धिंगाणो घातलेलो असा। आता मी थंय काय काय केलं या सगळ्या गोष्टी तुमका बघू गावतले येणाऱ्या पुढच्या 5-6 एपिसोड मध्ये, त्यामुळे ही अलिबाग सिरीज बघत राहा। चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या एपिसोडला। खरं तर आता मी चालले अलिबागला एका शूट साठी, एक शॉर्ट फिल्मची शूट असा। 3-4 दिवस मी अलिबाग मध्ये असले, म्हटलं चला आता अलिबाग मध्ये असं तर बघू तुमका काय काय दाखवू गावता, शूट कसा होता, काय प्रोसिजर असता, अलिबाग मध्ये फिराक गावला तर थंय काय काय बघू गावात, अशी सगळी एकंदरीत प्रोसिजर असा। आता मी इलय हे बघा, दिसता खैलय माझ्या मागच्या बाजूक असा गेटवे ऑफ इंडिया आणि थंयसून आता बोट पकडून मी जातलोय मांडवा, मांडवावरून अलिबाग। आता ते प्रोडक्शन वाले दादा गेले, तिकिटी काढतात आणि यांची 1 युनिट त्यांचा ऑलरेडी पुढे झालेला असा, माका उशीर झालो त्यामुळे वाईट जरा मी मागे राहिले। चला अलिबाग मध्ये बघूया काय काय बघू गावता। अशा प्रकारे आता होडा निघालेला असा, म्हणजे मी अगदी कट्टूकट पोहोचलोय आम्ही। म्हणजे तिकीट काढू गेले त्यांना वाईट जरा उशीर झालो, त्यामुळे वाईट जरा मागे पुढे जरा पण होडी थांबवलेली होती, त्यामुळे आता होडीत बसलो, लगेच होडी सुटली आणि बाहेर मागे बघताच काय मस्त मागे बघा ताजमहल हॉटेल दिसता, गेटवे ऑफ इंडिया दिसता, सगळं एकदम जोरदार चित्र असा। हे बघा वातावरण एकदम भारी आहे। अशा प्रकारे मुंबई टू अलिबाग तो प्रवास चालू झालेला असा। अंदाजे मला वाटतं 50 मिनिटं लागतले प्रवासात आणि हे वातावरण जोरदार झालेलं असा, समुद्र पक्षी येऊक लागलेले असतात आणि माणसं त्यांना चिप्स खाऊक घालतात। मी काय तसं करणं नाही, तुमका समुद्र पक्षी दाखवते जोरदार इलेत बघा। अशा प्रकारे समुद्र पक्षी जोरदार हिलेले असत आणि चिप्स खाऊक त्यांची सुरुवात झालेली असा। म्हणजे माका वाटतं ना माणसं हे स्वतः चिप्स खाण्यापेक्षा त्यांना खाऊक घालूक चिप्सची पाकिटं घेतात की काय, अशी अवस्था आता इलेली असा।
वेळ व्हायच लागतलो बघू पुढे जाऊन आता कसं काय करूचा थंय जाऊन गेल्याच्या नंतर सिच्युएशन काय म्हणजे शूट किती दिवस असा संध्याकाळी शूट असा रात्री शूट असा दिवसाचा शूट असा म्हाका काही एक कल्पना नाही ते गेल्यावर कळतला काय काय करूक गावता त्यामुळे पुढचे एपिसोड तुमका आता कसे बघूक गावतले म्हणजे एकच एपिसोड असतलो 2-4 एपिसोड असतले तर गेल्यावर कळत म्हाका पण बहुतेक तरी म्हाका असो अंदाज असा 3 दिवस मी थंय रावतले सो 2-3 एपिसोड तरी होतले 2-3 एपिसोड तरी काढूक गावतील असं माझा प्रयत्न असतोला बघूया अलिबागला गेल्यावर बघूया काय काय होता आता आणि हां बरं एक सांगायचा राहुला काय तुमका जर अलिबागला जावचं असत ना तर एकदम सोपं असा गेटवे ऑफ इंडिया केलास ना का गेटवे ऑफ इंडियाकडनं बोटी सुटतात खूपशे टायमिंग असं तुमका टायमिंगचा फोटो मी नंतर वाटल्याचे म्हणजे खंयतरी असं टाकतोय नाही तर खाली कमेंटमध्ये जमलं तर कमेंटमध्ये टाकतोय आणि मग त्याच्यानुसार तुम्ही इलास ना गेटवे ऑफ इंडिया तर बोट पकडायची ती मांडवाक जाता मांडवाक त्यांचेच बस लागलेले असतं त्याच तिकिटीत तुमका बसीतनं ते अलिबागला सोडतात म्हणजे एकाच तिकिटीत काम होता आता मी काढला ही अपर डेकची म्हणजे अशी बघा ही वरची सीट 215 रुपये असा आणि खाली बसला तर 185 रुपये असा त्यामुळे जर तुमका 20-30-35 रुपये वाचवचे असेल तर खाली बसा आणि मजा घेऊची असेल तर असे वर बसा AC सुद्धा असा 250 रुपयात एकदम काय जास्त किंमत नाही पण आतमध्ये मजा नाही जी हय बसाने येता आधी त्यामुळे 215 रुपयाची तिकीट काढलात का मजा येते तुमका मांडवा जेट्टीवर उतरणा झालेला आणि आता चलत चाललोय गाडयेकडे काहीतरी गाडयेची सोय असा आणि जर तुम्ही डायरेक्ट इलास या बोटीतना तर ह्या बस असतात ते तुमका डायरेक्ट अलिबागला घेऊन जातात त्याच तिकिटीमध्ये एक्स्ट्रा तिकीट काढूची गरज नाही पुढे गेल्यावर तुमका मी बस पण दाखवते थंय असली तर त्यामुळे 215 रुपये किंवा 185 रुपये किंवा 250 रुपये जी काय तुम्ही तिकीट काढशाल त्याच तिकिटीत तुमका अलिबागला सोडतली बाहेर बस उभी असते चला बघूया अशी बस लागलेली असा ह्याचं अजंठा लिहिलं ना आता ह्या बोटीने लिहिली सगळी माणसं ह्या बोट गाडीत बसलेली असं ही पण अजंठा असा हे तुमका डायरेक्ट अलिबागला सोडतले त्याच तिकिटीमध्ये चला आपण जाऊया आपल्या वाटेने अशा प्रकारे आता आम्ही हय इलो ठिकाणा आहे बघा मस्तपैकी मागे स्विमिंग पूल असा 2 स्विमिंग पूल असत हे बघा मागे रूम बीम असा सर्विस याच्यामध्ये बऱ्यापैकी आमच्यापैकी लोक राहतात आणि आता बघूया मी जाते माका खयची रूम देतात ते रूममध्ये जाऊन मी बसतोय पायरी होती पावंडी लक्षात नाही गेली पटकन बघूया आता खयची रूम गावता कोण कोण असत शेअरिंगमध्ये आणि मग तुमका हे असं सगळं हयचो नजारो दाखवतले कसा काय काय असा आता बघा यांच्याकडे माडार नारळ दिसतो थंय वांडर येणत नाही तो वाटता त्यामुळे रवले होत अजून नारळ माडार तर आमच्याकडे काय अवस्था बेकार आहे माडार एक नारळ रावना नाही रिसॉर्ट असा आणि हे बघा अशी हयच आमका रूम असा थंय जाते रूममध्ये बघूया रूम कशी आहे ती काय काय रूममध्ये चला रूम दाखवते
हे बघा ही अशी रूम असा AC हा त्याच्यामुळे दोघं जण असतात शेअरिंग. एक गेलो आता शूट करू तो येतोला त्याचा सकाळचा शूटिंग असा दोघं जण आम्ही हय रावतलो. 2 माणसं असत आहे. असं संडास बाथरूम असा हो बघा. अरे बाप रे संडास बाथरूम मध्ये एक बेडरूम होईल. अशा रिसॉर्ट प्रशस्त असा फक्त माका वाटलं जरा एके बाजूक असा आणि ते काय हरकत नाही. शूटिंगवाल्यांका जसे होय तसे ठेवलेले असं ठीक आहे.